Zee 24 तास एक पाऊल पुढे। राष्ट्रवादीमध्ये गेल्या 4 दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडी, मंत्र्यांचे राजीनामे आणि त्यानंतर खांदेपालट याविषयी आपण चर्चा करतो आहोत। या सगळ्या घडामोडींमधून राष्ट्रवादीने नेमकं काय साधलं याविषयी आपण चर्चा करणार आहोत या सेगमेंटमध्ये। सुरुवातीला बघूया याबाबतचा हा रिपोर्ट। शुक्रवारी शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांचा राजीनामा घेतला आणि राष्ट्रवादीचा आता चेहरामोहराच बदलणार असं चित्र राज्यात निर्माण झालं। अनेक घोटाळ्यांच्या आरोपांमध्ये अडकलेले राष्ट्रवादीचे दिग्गज मंत्री आणि दिवसेंदिवस पक्षाची ढासळत चाललेली प्रतिमा यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे। त्यामुळे पवारांनी वेळीच पक्षात मोठे फेरबदल करायचा निर्णय घेऊन जनतेत योग्य संदेश देण्याचा आटापिटा सुरू केला। पक्षातल्या वादग्रस्त मंत्र्यांना घरी बसवणार असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली। त्याचबरोबर आगामी लोकसभा निवडणुकीत दिल्लीतलं वजन वाढवण्यासाठी काही दिग्गज मंत्र्यांना लोकसभा लढवण्यासाठी पवारांनी आग्रह धरला। त्यामुळे या दिग्गजांचाही पवार साहेब लाल दिवा काढून घेणार की काय असं चित्र दिसू लागलं। मात्र प्रत्यक्षात शपथविधी सोहळा सुरू झाला तेव्हा खोदा पहाड और निकला चूहा अशी अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसची झाल्याचं दिसलं। केवळ गुलाबराव देवकरांसारख्या छोट्या मंत्र्याला डच्चू देऊन क्लीनअप मोहिमेच्या नावाखाली जनतेच्या डोळ्यात धूळफेक केल्याचंच दिसलं। मात्र सिंचन घोटाळा प्रकरणी आरोप झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री सुनील तटकरे, महाराष्ट्र सदन घोटाळा आणि एमईटीमुळे वादात सापडलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, आदिवासी विकास खात्यात घोटाळ्याचे आरोप असलेले विजयकुमार गावित, टोल घोटाळा प्रकरणी अडचणीत आलेले जयदत्त क्षीरसागर या दिग्गजांना वगळण्याचं धैर्य मात्र पवार दाखवू शकले नाहीत। मात्र तरीही ही निवडणुकीचीच तयारी आहे असं राष्ट्रवादीचे मंत्री मोठ्या फुशारकीने सांगतायत। निवडणुकीला सामोरं जात असताना मला पक्ष संघटनेमध्ये काही चेंजेस बदल करायचे आणि ते बदल करत असताना मला प्रांताध्यक्षांच्या पासून बदल त्या ठिकाणी करायचे। बाकीचे पण त्यांच्या बरोबर काम करणारे इतर पण सहकाऱ्यांना वेगवेगळ्या भागाचा त्या ठिकाणी पार्टीचं काम करण्याच्या करता संधी द्यायची। पवारांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि लोकसभेतलं बळ वाढवण्यासाठी दिग्गज मंत्र्यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याची तयारी केली होती। मात्र लाल दिव्याशिवाय हे दिग्गज आपली ताकद दाखवू शकतील काय अशी शंका आल्यामुळेच राष्ट्रवादीतले फेरबदल म्हणजे एक फारसच ठरलाय। भाकरी करपू नये म्हणून शरद पवारांनी ती फिरवली खरी, मात्र ती भाकरी पूर्ण फिरवली गेली नाही असं म्हणावं लागेल। कारण शरद पवारांनी 20 मंत्र्यांचे राजीनामे घेतले होते त्यावेळेला अनेक बड्या मंत्र्यांना घरी बसवलं जाईल अशी शक्यता होती, परंतु काही मंत्री वगळता कुठलाही बडा नेता, बडा मंत्री घरी बसलेला नाही। त्यामुळे राष्ट्रवादीची यामागची खेळी काय होती याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अशोक सर, दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। आणि आता आपण बघूया कशा प्रकारे याच्यावर पत्रकारांनी, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या पत्रकारांनी यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। असा लोकसभेच्या अनुषंगाने काही बदल शरद पवारांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने निश्चित केलेत, परंतु ज्याप्रमाणे हाईप केलं होतं पक्षाने की फार मोठे बदल होतील आणि सगळ्या मंत्र्यांचे राजीनामे घेतलेले आहेत शरद पवारांनी, तसं काही आपल्याला पाहायला मिळालं नाही। भ्रष्टाचाराचे आरोप झालेले मंत्री कायम आहेत, त्यांना हात लावण्याचं धाडस राष्ट्रवादी करू शकलेलं नाही। वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जिथं काही लोक पक्षाला नकोशी होती, त्यांना बदलणं गरजेचं वाटत होतं, ती बदलली आणि दुसरे चेहरे त्याच जिल्ह्यातले दिले। आणि हे देताना मग लिंगायत असेल, मराठा समाज असेल, मागासवर्गीय असेल, आदिवासी असेल, याचं एक प्रमाण जे काही आहे ते पुन्हा एकदा कायम ठेवून या समाजामध्ये कुठे नाराजी निर्माण होणार नाही याची काळजी घेतलेली आहे। या पलीकडे या बदलातून काही फारसं साध्य झालेलं आहे असं वाटत नाही। काही जिल्ह्यातले बालेकिल्ले मजबूत करण्याचा हा शरद पवारांचा प्रयत्न आहे अशा दृष्टिकोनातून या सगळ्या घटनांकडे पत्रकार बघतायत। आशिषजी, तुम्हाला काय वाटतं, अशा प्रकारे जर राष्ट्रवादीला आपले जिल्ह्यातली ताकद मजबूत करायची असेल, त्या ठिकाणची लोक बदलायची असतील आणि लोकसभेसाठी त्यांना तयार व्हायचं असेल तर त्यात आक्षेपार्ह काय आहे? नाही, मुळातच ह्या तर्कालाच माझी संमती नाहीये की काहीतरी मजबूत करण्यासाठी वगैरे हे बदल केलेले आहे। मगाशी काकडे साहेबांनी अतिशय उत्तम शब्द वापरला, ते म्हणाले वचक। आता माझा प्रश्न आहे की वचक कोणाचा? वचक पुतण्यापेक्षा काकांना दाखवायचा होता की माझा पक्षावर वचक जास्त आहे। त्यामुळे ही पण एक चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही मित्रांमध्ये आमच्या होती आणि आहे की ज्या पद्धतीने राजीनामे घेतले गेले, सह्या
त्याच्यावर सुद्धा लोकांमध्ये चलबिचल होते, रे सांगायचं तरी होतं राजीनामे घेण्यापुरतं, अशी काही माहिती काही वर्तमानपत्रातून आणि काही मित्रांकडून कळली. सत्यता मला माहीत नाही, काकडे साहेब सांगतील. असो, तो भाग अलायदा राहिला. तरी राष्ट्रवादी काँग्रेसवर माझंच वचक अजून आहे. अशा पद्धतीची चुरस, हे जिल्हे बिल्ले सोडा, हे काका आणि पुतण्यामध्ये आहेत का, अशा पद्धतीची चर्चा आहे. हा पहिला मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा, जिल्ह्यांचा जर भाग घ्यायचा झाला तर मला असं वाटतं जे जिल्हे ऑलरेडी म्हणजे एका अर्थाने ठिसूर झाले आहेत त्यांना कुठेतरी मुलामा लावण्याचा प्रयत्न करण्याचा नक्की भाग असू शकतो. आणि त्यामुळे त्यातनं काही फार मोठं राष्ट्रवादीला साथ देईल असं त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा अंतर्गत भाग आहे. पण असं काही चित्र राजकीय दृष्ट्या दिसते असं मला वाटत नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या मंत्र्यांना आणलं ते मंत्री आणि जे मंत्री गेले यांच्यातले लोकल राजकारणातले संबंध काय, हा अजून तिसरा विषय आहे. कारण तो विषय त्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी अजून मजबूत होईल का अजून ठिसूळ असलेली राष्ट्रवादी अजून आपापसात लढून पडेल, ह्याबद्दलचं चिंतन सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस करतच असेल. पण अशा पद्धतीचं चित्रही दिसत आहे. बिलकुल. अंकुशजी, काय सांगाल, राष्ट्रवादी काँग्रेसला स्थानिक पातळीवर मजबूत करण्याचा हा प्रयत्न म्हणजे नेमकं काय, खांदे पालट करून या दृष्टीने काय साध्य होऊ शकतं, काय राष्ट्रवादीचा विचार होता यामागे? एकच आहे की आशिषजी म्हणतायत की या ठिकाणी काकांनी पुतण्यावरती वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आज देखील 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला. आजपर्यंत या पक्षावरती संपूर्ण नियंत्रण आणि संपूर्ण वर्चस्व हे आदरणीय पवार साहेबांचं आहे. अजितदादांना देखील ते मान्य आहे. अजितदादा देखील पवार साहेबांच्या वर्चस्वाखालीच या ठिकाणी गेली 1999 पासून काम करत आहेत. त्यामुळे कधी अजितदादा आणि साहेब, कधी अजितदादा आणि सुप्रियाताई यांच्यामध्ये कुठेतरी वितुष्ट दाखवण्याचा प्रयत्न करायचा आणि जनतेमध्ये एक प्रकारचा भ्रम निर्माण करायचा, ही एक ग्लोबल नीती विरोधी पक्षाची झालेली आहे. आणि त्याच्यापासून ती चालूच राहणार आहे. याबद्दल आम्हाला काही त्याची फारशी फिकीर वाटत नाही. पण अंकुशजी, तुम्ही सुद्धा अनेक वर्षांपासून राजकारणामध्ये आहात. शरद पवार हेच आमचे सर्वोच्च नेते आहेत असं पूर्वी सांगावं लागत होतं का, स्पष्टीकरण द्यावं लागत होतं का राष्ट्रवादीला? नाही, काय होतं, तुम्ही माध्यम त्याच्यातून हे सर्व प्रसार करतात ना, आणि एक गोष्ट 10 वेळा सांगितल्यानंतर लोकांच्या मनावरती ठसते. त्यामुळे असं ज्यावेळेला तुम्ही सांगतात त्यावेळेला मग अजितदादा असतील त्यांना ते सांगावं लागतं. अजितदादा आजही एकनिष्ठ पवारसाहेबांशी आहेत. पवारसाहेब सांगतील तो निर्णय त्यांना शिरसावंद मान्य असतो. उद्या त्यांनी सांगितलं की अजितदादा तुम्हाला ही जबाबदारी घ्यायची आहे, ती जबाबदारी घ्यायला अजित त्यांच्याबरोबर पक्षामध्ये काम करतोय. पवारसाहेबांबद्दल असलेली त्यांची आदराची प्रतिमा ही कुठेही कमी झालेली नाहीये. माध्यम असतील किंवा विरोधी पक्ष असतील हे त्यांचं ते काम करतायत, पण त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. म्हणून सांगितलं हा प्रश्न माध्यमांना असेल किंवा विरोधी पक्षांना असेल किंवा जनतेला असेल, तो पडण्याचं मुख्य कारण हे आहे की 20 मंत्र्यांचे राजीनामे का घेतले ह्याचं जर स्पष्ट उत्तर मिळत नसेल तर त्यातून असा अर्थ काढला जाणं स्वाभाविक आहे. मग ह्याचं राष्ट्रवादींनी स्पष्टीकरण द्यावं. तुम्ही म्हणता की तो पवारांचा विचार असेल, प्रवक्ता म्हणून त्याच्या फार खोलात जाणं गरजेचं नाही किंवा योग्य नाही. त्याचं जर योग्य खोलातून स्पष्टीकरण मिळालं की 20 मंत्र्यांचे राजीनामे घेतले, त्याच्यामागे काय कारण होतं आणि खांदेपालट करताना केवळ 6 जणांचाच का केला, तर असे प्रश्न मग कदाचित पडणार नाहीत असं तुम्हाला नाही का वाटत? नाही, एक गोष्ट आपण लक्षात घ्या की आमची मंत्रिमंडळामध्ये संख्या 20 लोकांची आहे. 20 जणांचे राष्ट्रवादीचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करतायत. आणि आम्हाला काही जिल्ह्यांमध्ये अतिशय मर्यादित स्कोप आहे. म्हणजे विदर्भ असेल किंवा कोकण असेल, मुंबई असेल किंवा मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी एक्सपान्शन करत असताना नवीन घेण्यामध्ये देखील आमच्याकडे अडचणी येतात. आणि त्याच्या विरुद्ध पश्चिम महाराष्ट्रामध्ये मात्र आमच्याकडे असलेल्या आमदारांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा भौगोलिक समतोल हा साधण्यासाठी त्या ठिकाणी काही वरती मर्यादा आलेली आहे. पवार साहेबांच्या मनामध्ये याच्यापेक्षा जास्त जणांना बदल करायचं वाटत असेल, परंतु हे करत असताना शेवटी त्या ठिकाणी असलेली संख्या, विदर्भामधून आमच्याकडे किती निवडून आलेले आहेत तिथं आपण काय बदल करू शकतो, तिथं मर्यादा आहे. कोकणामध्ये देखील आमच्यावरती मर्यादा आहेत, मराठवाड्यामध्ये देखील मर्यादा आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये असेल किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील मर्यादित संख्या आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि एक लक्षात घ्या, 21 जणांचे त्या ठिकाणी 20 जणांचे राजीनामे घेतल्यानंतर त्यांचा विचार काय, त्यांच्या मनामध्ये काय आहे, हा विचार न करता आपण सगळ्यांनी आता फार मोठे बदल होणार आहेत, धक्कातंत्र दिलंय, भूकंप होणार आहे, अनेकांना घरी जावं लागणार आहे, हे तुम्ही तुमच्या बोलाचीच कडीन बोलाचाच भात आपण त्या ठिकाणी प्रसारित केला.
जरूर या ठिकाणी काही जिल्ह्यामध्ये पक्ष संघटन हे कुठंतरी कमकुवत होत चाललेलं आहे. त्यामुळे पक्ष संघटनेला त्या जिल्ह्यामध्ये लक्ष द्यावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी काही महत्त्वाच्या व्यक्तींकडे ही जबाबदारी द्यावी लागणार आहे. मग काही जणांचा उपयोग संघटनेमध्ये करून घ्यावा लागतो, काही जणांचा सरकारमध्ये करून घ्यावा लागतो. हा दृष्टिकोन ठेवून त्या ठिकाणी केलेला आहे. आताच आपण अजितदादांचं देखील त्या ठिकाणी सांगितलं की आज आपण पाहिलं असेल की भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष तरुण आहे, मुंबईचा भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष देखील तरुण आहे, काँग्रेस पक्षाचे देखील माणिकराव ठाकरे तसे मध्यम वयाचेच आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील हे नेतृत्व प्रदेशचं तरुणांच्या हातामध्ये देण्याचा विचार करीत आहेत. याच्यामध्ये काही फार गैर अशातला भाग नाही. पक्ष संघटना वाढवण्यासाठी अशा प्रकारचे बदल करावे लागतात. नेतृत्वाला काही वेळेला वाईटपणा घेऊन ते घ्यावे लागतात. तरुणांना संधी देणं यामध्ये काहीच गैर नाही, त्याच्याविषयी अंकुशजी आक्षेप पण घेतलेला नाहीये. मात्र जो प्रश्न आहे की भ्रष्टाचाराचे आरोप ज्यांच्यावर झालेले होते त्यांना बदलणार अशी अपेक्षा होती महाराष्ट्रातल्या जनतेची, ती पूर्ण झाली नाही. त्यामुळे कदाचित जनतेला आणि माध्यमांना सुद्धा याचं आश्चर्य वाटलं असावं. याविषयी आपण बोलूया, एक ब्रेक घेऊया आणि विश्वंभर चौधरींकडे आपण जाणार आहोत की या मंत्र्यांना बदलण्याची अपेक्षा होती, ते का बदलले नाहीत हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा जो विश्वंभर चौधरींनी मांडलेला होता की ज्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवायचं आहे त्यांना वगळण्यात आलं असं ते म्हणतात. मात्र प्रत्यक्षात ज्यांना उतरवायचं त्यांना वगळण्यात आलं की त्यांना लोकसभा सोपी जावी म्हणून त्यांना मंत्रिमंडळात राखण्यात आलं. याविषयी आपण बोलूया एका ब्रेक नंतर. झी 24 तास एक पाऊल पुढे.